पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामींच्या महाराष्ट्र परिभ्रमणात अनेक भाग्यवान भक्तांना जीवनमुक्तीच्या निष्कंटक वाटा सुलभतेने क्रमण करून आनंदाच्या डोही निमग्न होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. सर्वज्ञांचे सन्निधान म्हणजे आनंदाचे महासागर आणि या महासागरातील एक अनमोल तेजस्वी रत्न कुशल निष्काम कर्मयोगी, ज्यांच्या त्यागाला तोड नाही, ज्यांना 16 वर्ष परमेश्वराचे सन्निधान प्राप्त झाले, अशा या महान थोर भाग्यवान भक्त श्री नीळभट्ट भांडारेकरांचे जीवन चरित्र मी आज तुम्हाला श्रवण करवत आहे. पंडित नीळभट्ट भांडारेकर हे विदर्भातील भंडारा या गावचे. नीळभट्ट भांडारेकर कानव ब्राह्मण होते. ते संस्कृत भाषेचे थोर विद्वान होते. जेव्हा भांडारेकर पोथी वाचत होते, त्यांच्या मनात कुठली तरी शंका घोंगावत होती, पण त्या शंकेचे उत्तर मात्र त्यांना सापडत नव्हते. त्याच वेळी परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. त्यांच्या पत्नीने स्वामीला भिक्षा वाढली. तेव्हा स्वामी म्हणतात की भटो, तुम्ही ज्या शंकेचे उत्तर शोधताय ते मागील पानावर आहे. मग तेव्हा भांडारेकर मागील पान पाहतात तर खरंच त्यांना त्या शंकेचे उत्तर सापडते. तेव्हा भांडारेकर वर पाहतात तर त्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दिसतात. तेव्हा भांडारेकर मनात विचार करतात की हे पुरुष तर अंतर्ज्ञानी आहेत, ह्यांच्यावर काळ रुसला आहे की हे काळावर मात करायला निघाले आहेत. त्यांच्याकडे पाहून भांडारेकरांच्या मनात विचार आले की हे भिक्षेसाठी आलेले नसतील, हेच माझे खरे हितक्ष आतेष्ट सुहृदय आहेत. स्वामींचे दर्शन होताच त्यांना प्रचिती आली की हेच माझे ज्ञानदाते, हेच खरे माझे आप्त व हित करणारे आहेत. त्यांच्या पत्नीने गंगाळामध्ये आंघोळीसाठी पाणी काढले होते. त्यांच्या आंघोळीची तयारी केली होती, पण कशाचा पण विचार न करता नीळभट्ट भांडारेकर स्वामींच्या पाठीमागे निघाले. जणू काही त्या गंगाळभर जळाने त्यांनी संकल्प सोडला होता. पत्नी जेव्हा विचारते की तुमच्या आंघोळीचे पाणी काढून ठेवले आहे आणि तुम्ही कुठे जाताय, तेव्हा भांडारेकर म्हणतात, आम्ही इतके दिवस तुमचे होतो, आता ज्यांचे आहोत त्यांच्यासोबत जात आहोत. तुम्ही राहा, घर सांभाळा. भेटला माझा जो होता, भेटला माझा जो होता. जेव्हा स्वामी देवकी तळ्यावर आले तेव्हा त्यांना बसण्यासाठी आपले धोतर अर्धे फाडून स्वामींसाठी आसन केले. स्वामींचे भोजन झाल्यानंतर त्यांना प्रसाद रूपाने जणू स्वामींचा आशीर्वादच लाभला होता. आपण घरून निघताना काहीच द्रव्ये आणले नाहीत. असाच मी उठून आलो. स्वामींची पूजा पुरस्कार करण्यासाठी घरून काही आणायला पाहिजे होते, असे मनात दुःख करीत बसले होते. त्यांचा मनोरथ जाणून सर्वज्ञ म्हणतात, तुम्ही जो मनोरथ करीत आहात तो आम्हीच सिद्धीला नेऊ. भिक्षा करून आणणे, स्वामीला उचिष्ट पदार्थ वाढणे व नंतर आपण प्रसाद घेणे, स्वामींसाठी अंथरूण करणे व स्वामी झोपल्यानंतर आपण कुठेतरी मंदिराच्या कोपऱ्यात झोपणे, अशी दिनचर्या चालू होती. असेच जेव्हा स्वामींचे वास्तव्य मौधा येथे होते तेव्हा भांडारेकर स्वामींसाठी अंथरूण टाकत होते. तेव्हा त्यांना इंगळीने डंक मारला आणि त्या इंगळीच्या वेदना होऊ लागल्या. पण त्या वेदना असह्य होत्या. तेव्हा भांडारेकरांनी सर्वज्ञांना विनंती केली की जीजी, मला इंगळी चावली आहे, त्यामुळे फार वेदना होत आहेत. तेव्हा आपली स्तुती करू का? मग स्वामींची आज्ञा मिळताच स्तुती करायला सुरुवात करतात व त्या स्तुतीच्या सामर्थ्याने त्या इंगळीचा त्रास पूर्ण कमी झाला. भांडारेकरांच्या मनात सतत एक खंत होती की
मी घरून निघताना तसेच निघालो. सोबत काही द्रव्य आणले नाही. सर्वज्ञांचे उत्तम पूजन करू शकलो नाही, असे दुःख त्यांच्या मनात सलतच होते. सर्वज्ञ ते सर्वज्ञच. स्वामींनी त्यांच्या मनातील तळमळ जाणून स्वामी भंडारेकरांना म्हणतात, भटो, तुम्हाला एक कार्य करायचे आहे. तेव्हा भटो म्हणतात, माझ्याजवळ द्रव्य नाही. तेव्हा स्वामी म्हणतात, ते तर आम्हाला माहीत आहे. तुम्ही फक्त कार्यसिद्धीसाठी उभे राहा. ते कार्य आम्हीच सिद्धीला नेऊ. एके दिवशी स्वामी भंडारेकरांना अचलपूर येथे निर्वाणेश्वराच्या देवळात बसायला सांगतात व जाताना म्हणतात की जर कोणी काही म्हटले तर तेथे जा व तसे करा. असे म्हणून स्वामी पाठीमागे असलेल्या भैरवाच्या देवळात जातात. तेव्हा पांचोळीची राणी धानाबाई निर्वाणेश्वराच्या देवळात पूजा करण्यासाठी पालखीत बसून आली. मंदिरात जाऊन पूजा केली. ब्राह्मणांना दानदक्षिणा दिली. बाहेर जात असताना तिची नजर भांडारीकरांवर पडली. भांडारेकरांना तिने नमस्कार केला व आपल्या घरी चालण्यास विनंती केली. राणीने भांडारेकरांना आपल्या घरी आणले. ओसरीत भांडारेकरांना बसण्यासाठी आसन टाकले. मग त्यांची पूजा करण्यासाठी ताटभर द्रव्य आणले व भांडारेकरांची पूजा करायला लागली. तेव्हा भांडारेकर म्हणतात, तुम्ही हे काय करताय? तेव्हा धानुबाई म्हणतात की हे पूजा साहित्य तुमची पूजा करण्यासाठी आहे. तेव्हा भांडारेकर म्हणतात की ही पूजा कशाला? जर तुम्हाला पूजा करायचीच असेल तर या आमच्या स्वामींची करा. तेव्हा धानुबाईला आश्चर्य वाटले की त्यांचे पण कोणी स्वामी आहेत. तेव्हा मग त्या म्हणतात की कुठे आहेत तुमचे स्वामी? आम्हाला सांगा, आम्ही त्यांना पालखी पाठवून बोलावून आणते. तेव्हा भांडारेकर म्हणतात की स्वामी तुमच्या बोलवण्याने येणार नाहीत. आम्हीच त्यांना जाऊन घेऊन येतो. भांडारेकर स्वामींकडे जातात. घडलेला पूर्ण वृत्तांत सांगतात व स्वामीला चलण्याची विनंती करतात. भांडारेकर सर्वज्ञांना धानुबाईसांच्या घरी घेऊन येतात. मग स्वामींसाठी पहिल्यांपेक्षा उंच आसन बसण्यास टाकलेले असते. मग धानाईसाने उत्तम प्रतीचे द्रव्य अलंकाराने भरलेले ताट आणले व पूजा करण्यास सुरुवात केली. तेव्हा स्वामी म्हणतात की बाई, हे पूजा साहित्य भांडारेकरांच्या निमित्ताने आणले आहे, तर मग हे द्रव्य त्यांचे आहे. हे ताट भांडारेकरांच्या हातात द्या. मग भांडारेकर आमची पूजा करतील. मग आम्ही तुमच्या क्रियेचा स्वीकार करू. मग काय, धानाईसा जसे जसे सांगत तसतसे ते अलंकार भांडारेकर स्वामींना तो पदार्थ ठेवत. अशा प्रकारे भांडारेकरांनी उत्तम प्रकारे स्वामींची उत्तम द्रव्य अलंकाराने पूजा केली. मग धानाईसा भांडारेकरांची पूजा करण्यासाठी दुसरे ताट भरून द्रव्य आणले. तेव्हा भांडारेकर म्हणतात, ह्या द्रव्याने आता मी स्वामींची पूजा करणार. अशा प्रकारे भांडारेकरांनी दोन्ही पूजा सर्वज्ञांना अर्पण केल्या. मग भांडारेकरांना फार समाधान वाटले. अशा प्रकारे सर्वज्ञांनी भांडारेकरांचा मनोरथ पूर्णत्वास नेला. भक्ताची मनोकामना भक्तवत्सल प्रभूंनी पूर्ण केली. जेव्हा नांदेडला भावेश्वरला नरसिंहाच्या देवळामध्ये स्वामी व भांडारेकर यांचे वास्तव्य होते, तेथे बरेच दिवस भांडारेकर भिक्षा करून यायचे व स्वामींना अगोदर भोजन द्यायचे व नंतर आपण भोजन करायचे. भांडारेकरांनी परमेश्वराच्या सन्निधानात एवढे वर्ष घालवले की त्यांना स्वामींची सिद्धी प्राप्त झाली. एके दिवशी भांडारेकर भिक्षा मागण्यासाठी जात असताना त्यांना पाठशाळा काही देवता पाडत असताना दिसले. मग तेव्हा भांडारेकर तेथे जाऊन त्या सर्व मुलांना आरडाओरडा करून शाळेतून बाहेर काढतात व त्याच क्षणी ती शाळा कोसळते. तेव्हा त्या शाळेतील सर्व मुले आपापल्या घरी भांडारेकरांना घेऊन जातात. त्यांची पूजा अर्चना करतात. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात की असे जर तुम्ही केले तर तुम्हाला परमेश्वराचे कैवल्यपद मिळणार नाही. तेव्हा मग भांडारेकर स्वामींना
क्षमा याचना मागतात. या 16 वर्षाच्या स्वामींच्या सन्निधानात त्यांना वेदबोध अनुसरण घडवून सेवादास्य करवून स्वामींनी त्यांना पुनःसंबंध योग्य केले होते. आता भांडारेकरांना महाज्वर व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. तेव्हा स्वामींनी त्यांची काळजी घेतली, त्यांची सेवा केली. स्वामी व भांडारेकर नांदेडच्या गोदावरी नदीच्या काठावर नंदेश्वराच्या देवळात होते. भांडारेकरांचा अंतकाळ जवळ आला होता. स्वामींनी आपल्या मांडीची उशी दिली. भांडारेकर स्वामींच्या मांडीवर आपले डोके ठेवून निश्चळ पडून स्वामींची मूर्ती न्याहाळत होते. तेव्हा त्यांना स्वामी म्हणतात की, बटो, आम्ही तुमची काळवंचना करून तुमचा मृत्यू चुकवू का? तेव्हा तुम्हाला द्वापार युगाचे 1000 वर्षाचे आयुष्य मिळेल. तेव्हा भांडारेकर म्हणतात की, तेव्हा हे तुमचे सन्निधान आणि उशाला आपली अशी मांडी मिळेल का? तेव्हा स्वामी म्हणतात, इतर सर्व काही मिळेल, पण आमचे सन्निधान मिळणार नाही. तेव्हा भांडारेकर म्हणतात की, जर परमेश्वराचे सन्निधान व अंतसमयी जर अशी मांडी मिळत नसेल तर त्या आयुष्याचा काय फायदा? काय व्हायचे ते आताच होऊ द्या, असे म्हणून स्वामींचे श्रीमुख न्याहाळत न्याहाळत आपल्या देहत्याग केला. असे हे नीळभट्ट भांडारेकर आदर्श ज्ञानीभक्त. स्वामींसोबत त्यांचे उठणे बसणे व आचरण नम्रतेने होते. या 16 वर्षाच्या काळात भांडारेकरांनी आपली पाठ स्वामींना कधीही दाखवली नाही. म्हणूनच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीसुद्धा भांडारेकरांची स्तुती करतात की, भांडारेकरांनी स्वामींचे दर्शन होताच स्वामीच त्यांचे नातलग व हित करणारे आहेत अशी खात्री झाली. स्वामीच माझे सर्वस्व म्हणून सर्व मोहमाया प्रपंच सोडून एका क्षणात स्वामींच्या मागे निघणारे ते फक्त नीळभट्ट भांडारेकरच. त्यांच्यासारखे भाग्यवान शास्त्र जाणकार, ज्यांना उठण्या बसण्याचे परिपूर्ण ज्ञान, ज्यांचे स्वतः देवाने अंतिम संस्कार केले व ज्यांना सन्निधानात परमेश्वरांची मांडी उशी म्हणून मिळाली, अशा थोर ज्ञानी व भाग्यवंत परमेश्वर भक्ताला कोटी कोटी दंडवत प्रणाम. तुझ्या मांडीची उशी आम्हा कशी मिळेल देवा, त्यासाठी काय करू सेवा, त्यासाठी काय करू सेवा. तुझ्या मांडीची उशी आम्हा कशी मिळेल देवा, त्यासाठी काय करू सेवा, त्यासाठी काय करू सेवा. विश्वाची परेशा विश्वास दे आम्हाला, विश्वाची परेशा विश्वास दे आम्हाला. नीळभट्ट साधकांचा एक श्वास दे आम्हाला, विश्वाची परेशा विश्वास दे आम्हाला, विश्वास दे आम्हाला. दंडवत प्रणाम.